तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजा आहेत ना? तर आम्ही पुन्हा एकदा निघालेलो आहे फॅमिलीसोबत माथेरानला. बघा इथं बायको बसले आणि इथं पाठीमागे 2 पोरं बसले आहेत आणि ती भाची आहे नीतू. चला मित्रांनो, व्हिडिओला असंच कंटिन्यू करा, भेटूया पुढे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय माथेरानच्या कमानीजवळ, जिथून घाट रस्ता चालू होतोय. हे बघा इथं समोरच कमानी आहे आणि हा घाट 9 किलोमीटरचा आहे. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो जायला. 9 किलोमीटरचा घाट आहे. तर चला जाऊया, तुम्हाला भेटतो पुढे. तर चला. तर मित्रांनो, फायनली आम्ही माथेरानमध्ये पोचलो आहे आणि इकडची पूर्ण पार्किंग आहे. इथं आपली गाडी लावली आणि आम्ही आणलेत वडापाव, ते आता खातो मग निघतो. हे बघा. तर मित्रांनो, पाऊस पण आला इथे. हे बघा इथे समोरच घोडे आहेत आणि पावसाचं वातावरण आणि पाणी पण पडायला लागले. हे बघा. आता फिरायचं कसं तेच विचार पडले. नाही आम्ही छत्री आणली, नाही काय आणलं. चला तोपर्यंत आम्ही वडापाव खाऊन घेतो. तर मित्रांनो, आमचे झालेत आता वडापाव खाऊन आणि आता सकाळ सकाळ पावसाने हजेरी लावले. पाऊस काय जायचं नाव नाही घेत. तर बघूया किती वेळात हा थांबतोय. जाऊया पुढे. वातावरण बघा ना कसं एकदम एकच नंबर झालं पावसाचं. फायनली 15 मिनिटानंतर पाऊस थांबले. आम्ही निघतो एंट्रीकडे. इथं बघा पुढे पण आहे. तर मित्रांनो, ही एंट्री. इथं आपण पहिले तिकीट काढू. लाईट घे. 2 फुल द्या, 3 हाफ द्या. 2 फुल 3 हाफ. ओके. तर मित्रांनो, आपण तिकीट काढलेलं आहे. इथं बघू शकता 50 रुपये मोठे माणसाचे आहेत, लहान पोरांचे 25 रुपये आहेत. तर चला एंट्री. तर मित्रांनो, आपण एंट्री केलेली आहे. हे बघू शकता पूर्ण जाळीचं काम केलेलं आहे, कारण का माकडे इथं खूप आहेत. आणि हे बघा, गेल्या वेळेला आपण आलो होतो, हे नव्हतं आय लव्ह माथेरान. तर आता इथं तुम्ही फोटो पण काढू शकता. आता आम्ही इथं सर्व फोटो काढणार आहे. एकच नंबर बनवलं आहे. तर मित्रांनो, इथं बघू शकता इथं घोडे आहेत आणि इथं ई रिक्षा पण चालते चार्जिंगवाली. हे बघा, ही चार्जिंगवाली रिक्षा आहे, आतमध्ये चालतात आणि घोडे आहेत. कोणाला चालायचा प्रॉब्लेम असेल तुम्ही घोडे काढू शकता इथे. हे बघा, एक नंबर घोडा आहे बघा. हे बघतो बघा आपल्याकडे. तर मित्रांनो, पावसामुळं मौसम तर एकच नंबर झाले, पूर्ण एकदम शांत झाले. घोड्यांची लाईनच लागले. आणि हे लोक चाललेत पुढं. हे बघा, हे समोरून 2 पुढे आलेत. तर मित्रांनो, तुम्हाला माथेरानला घोडे भरपूर बघायला भेटतील आणि या चार्जिंगवाल्या रिक्षा आतमध्ये चालतात, कारण आपल्या गाड्यांना अलाउड नाही इकडं आतमध्ये, या चार्जिंगवाल्याच चालतात. तर मित्रांनो, इथं बघू शकता आपला रानमेवा पण भेटून जाईल आणि समोरच वेलकम टू माथेरान.
तर मित्रांनो आपण तिकीट काढलेत. हे बघा माथेरान स्टेशन परत. गेल्या वर्षी आपण बसलो नव्हतो कारण का तिकीट नव्हती भेटली. हे बघा हा स्टेशन आहे, अमर लॉज स्टेशन आहे. इथून आपण माथेरान स्टेशनपर्यंत जाऊ शकतो. आणि ही आपण तिकीटं काढलेत 5 आणि तिकिटाची प्राईस आहे 55 रुपये एक तिकिटाची प्राईस आहे. लहान असो या मोठा असो सर्वांना सेमच आहे तिकीट. आता ट्रेन आहे 8:45ला. तर आपल्याला अर्धा घंटा वेट करायला लागेल इथे. इथूनच येईल ट्रेन आणि स्टेशनला थांबेल. तर फायनली मित्रांनो आपण ट्रेनमधून आलो आहे. हे बघा ही ट्रेन आहे, याच्यातून आलो आहे आणि हे लोक चाललेत पुढं. चला मित्रांनो आता कुठल्या पॉईंटला आता पहिलं दाखवतो. तर मित्रांनो आता आपण माथेरान स्टेशनच्या बाहेर आलो. इथं मार्केट सुरू होतं. हे बघा हे मार्केट आहे आणि इथं घोडे पण बांधलेले आहेत. किती नसेल तर इथं बघा मॅप बनवून ठेवलं. इथं कुठला पॉईंट कुठे आहे बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट पण मारू शकता बघा. आणि सर्व माहिती दिली आहे याच्यावर, कुठे कुठला पॉईंट आहे बघू शकता. आता बघू शकता मार्केटमध्ये आहे, पूर्ण लांबपर्यंत मार्केट आहे. आणि हे लोक गेलेत दुकानावर. काय घ्यायचं आहे त्यांना काय माहीत, त्यांना काहीतरी घ्यायचं आहे खाऊ. बघा इथं घेतात ते. चला अजून पॉईंटवर जायला वेळ आहे. आता हे लोक टाइमपास करतात इथं. आणि डोगेश भाई काय बघायला लागले काय माहीत. जा ना बाबा. जात पण नाही तो मला घाबरतो, मी त्याला घाबरतो. तर मित्रांनो पावसाने वापस हजेरी लावलेली आहे. हे बघा पाऊस पडतोय. आता किती पॉईंट बघून होतील आता ते सांगू शकत नाही कारण का पाऊस काय थांबच नाही. थोडा वेळ जातो पुन्हा येतो. आणि हे बघ हे काय घेतलंय, हे तू काय घेतलंय? मेंटोस. हां याने मी मेंटोस घेतले. पाणी. तर मित्रांनो आपण पहिल्या पॉईंटजवळ पोहोचलेलो आहे. बघा खंडाला पॉईंट आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. हे लोक गेलेत पुढं तर चला दाखवतो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो पहिल्या पॉईंटजवळ. हा तुम्हाला दाखवतो. बघा समोरच आहे, हे चाललेत पुढं. आपण पोहोचलो खंडाला पॉईंट जवळ. तुम्हाला दाखवतो नजारा. तर मित्रांनो आम्ही आता खंडाला पॉईंट बघून आलोय. आता आम्ही गेल्या वर्षी त्या साईडला गेलो होतो आणि या वेळेला या साईडला चाललो कारण का पूर्ण पॉईंट एक दिवसात नाही होत कवर. आता आम्ही चाललो इको पॉईंटजवळ. जस्ट सरळच जायचं आपल्याला. इथून काहीतरी 2 कि 2.5 किलोमीटर आहे तो पॉईंट. आणि तुम्हाला जागोजागो अशी दुकानं भेटतील बघायला. थोडा मागच भेटेल कारण का इथं वरती असल्यामुळे दुकानं मागच भेटेल थोडा. आणि लोक बघा यांची मस्ती चालले. दमले बायको. तर मित्रांनो आता आपण जवळ झालो. आता इको पॉईंट 1 किलोमीटर आहे. तो त्या साईडला जायचं आहे आणि त्या साईडला पॉईंट आहे. आपण नंतर बघा इथं दिलेलं आहे कुठला पॉईंट किती किलोमीटर आहे. चला जाऊया पुढे. बघा समोरून घोड्यावर
मित्रांनो इथं तुम्हाला जागोजागी माकडे बघायला भेटतील आणि तुमचं काय हाऊस वस्तू असेल तर हातात घेऊ नका, ते लगेच धावत आणि तुमची वस्तू घेऊन जाणार. तर फायनली मित्रांनो आपण इको पॉईंट जवळ पोहोचलो. हे बघा हे समोरच इको पॉईंट आहे. आता याला इको पॉईंट का बोलतात, आता इथे एक दरी आहे, तिथून आपण बोललो का आपल्याला रिटर्न आवाज येतो आणि याला इको पॉईंट बोलतात. तुम्हाला एकदा नंतर मित्रांनो एकदा नजारा बघा, एकच नंबर आहे. तर मित्रांनो तो तुम्हाला समोर दिसतो तो इशारगड आहे बघा, तुम्ही झूम करतो तो बघा, तो दिसतो ना असा, तो इशारगड आहे. आणि त्याच्याच बाजूला प्रबळगड आहे, तो पूर्ण प्रबळगड आहे. आणि त्याच्याच बाजूला कलावंतीन आहे, कलावंतीन दुर्ग आहे, ते बघा ते दिसतं ना छोटासा, हा कलावंती आहे, प्रबळगड आहे. आणि या साईडला इशारगड आहे. त्याचं बरोबर. तर मित्रांनो आता आम्ही इको पॉईंट बघून निघालो तिथून. तर नेक्स्ट पॉईंट जवळ जातो, तुम्हाला दाखवतो. चला व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. चला. तर मित्रांनो आताच इको पॉईंट बघून आलं आणि इथं बघा छत्रपती शिवाजी महाराज, मस्तपैकी सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो इथं आपलं शिवकालीन इथं साहित्य आहे आणि इथं 10 रुपये एंट्री फी आहे. तर चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी. 10 रुपये एंट्री फी आहे इथं. आपलं इथं शिवकालीन तोफगाडी आहेत. तर मित्रांनो इथं बघू शकतो मी तोफ आहे जी गाडीवरती ठेवले. आणि मित्रांनो इथं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं पायाचं ठसं आहे इथं आपल्याला दाखवलं. इथं लिहिलेलं पण आहे बघा. आणि इथं बघू शकता तुम्ही शिवकालीन साहित्य दाखवले आपल्याला. बघा ही आपण पहिली जी बोलतो ना ते आहे हे सर्व. हे बघा मला खाली आता पहिलीच माहीत आहे, त्याच्या अगोदर पण आहे ते बघा, शेर आहे, भरपूर काय आहे. हे बघा सर्व हे माप आहेत, सर्व जुने काळातले आहेत, शिवकालीन आहेत बघा. आणि गलास बघा. आणि इथं बघू शकता सर्व शिवकालीन साहित्य. हे भाला वगैरे आहे इथं. हे बघा कट्यार वगैरे, तर तलवार ठेवल्यात. हे बघा तलवार ठेवल्यात आणि प्रत्येक तलवारीचं नाव अलग अलग आहे, तुम्ही बघू शकता. आणि या साईडला पण तलवार ठेवल्यात आणि प्रत्येक हे बघा ही कटर आहे बघा. आणि प्रत्येक तलवारीचं नाव वेगवेगळं आहे, तुम्ही बघू शकता मध्ये. आणि इथं बघा हे बघा हे सर्व साहित्य आहे. मला तर वाटतं हे सुपारी फोडायचं आहे, आताचं वेगळं आहे आणि त्या काळात सुपारी फोडायचं कसं होतं. हे बघा हे कवच आहे, युद्धामध्ये जे यूज करायचे. आणि मित्रांनो आपल्या घराला टाळे कसे, आता जुने टाळे तुम्हाला दाखवतो कसे आहेत. हे बघा हे सर्व टाळे आहेत. हे बघा वेगवेगळे टाळे आहेत, सर्व जुने आहेत. तो फरसा बघा कसा आहे, इल्यासारखाच आहे फरसा. आणि इथं भाले ठेवलेत वरती. आणि या साईडला पण आहे. कारण शिवकालीन मुद्रा बघायला भेटतं, म्हणजे पैसे, त्या काळात पैसे कसे चालायचे हे बघा. हे सर्व शिवमुद्रा आहेत आणि त्या काळात कसे पैसे चालायचे ते आपल्याला इथे दाखवलं. ते बघा हे ओरिजिनल आहेत बघा इथं आतमध्ये बघा. हे बघा शिवकालीन सर्व आहे. हे बघा हे ओरिजिनल आहे. हे बघा इथं ठेवलेत, दाखवला आपल्या काचेच्या आतमध्ये. तुम्हाला दिसतात का बघा.
आणि प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे का. या साईडला पण आहे मित्रांनो. इथं जुन्या काळातले बघू शकता बंदुक्या ठेवल्या तिथं. हा छोटासा एक माथेरानमध्ये मिनी म्युझियमच बोलू शकता तुम्ही. आणि सर्व जुन्या काळातले तुम्हाला बघायला भेटू शकता. तर मित्रांनो आता आपण शिवकालीन साहित्य बघून झाले. एक माथेरानमध्ये छोटासा म्युझियमच तुम्ही बोलू शकता याला. आणि मस्त आहे. तर मित्रांनो आता म्युझियममधून बाहेर आलो. आता आम्ही चाललो हनीमून पॉईंटकडे जे 700 मीटर आहे. आणि हा म्युझियम आहे. या जस्ट बाजूनी रस्ता चालले. दाखवतो तुम्हाला पॉईंट कसं आहे हनीमून पॉईंट. तर मित्रांनो आता आम्ही आलो एवढा खास नाही. जे इको पॉईंटहून तेच दिसतंय. हा हनीमून पॉईंट आहे. तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलो आहे. आणि इथं आम्ही जेवायला घेतलं आहे बघा. सुकी चटणी आणले आणि भाकर आणले. पण खाते बघा नित्य हां हे बघा. याने बघा कशी हिरी बनवलं. तर चला मित्रांनो जेवतो आणि निघतो इथून. चला. तर मित्रांनो आता आम्ही पेटपूजा झाले जेवलो. आता चाललो गाडीजवळ पार्किंगमध्ये आणि इथून निघूया. तर तुम्हाला पार्किंगमध्ये गेल्यावर दाखवतो. चला. तर मित्रांनो पार्किंगला जाता आता आम्ही घेतल्यात कुल्फ्या खायला. हे बघा यांना सगळे अलग अलग फ्लेवर घेतले. मी मँगो घेतले. हे पण अलग अलग घेतले. तर फायनली मित्रांनो आपण इथून ट्रेन पकडली होती. हे बघा या स्टेशनवरून ट्रेन पकडली होती. तिथं पोचलो. आता पार्किंग इथून जस्ट 5 मिनटावर आहे. हे सर्व आता दमले. यो पण दमले. पण दमले. तो पण दमले. चला मित्रांनो जाऊया पार्किंगमध्ये. तर मित्रांनो अजून एक स्टॉप घेतले आम्ही भेळ खायला. मी बनवायला सांगितलं. चला मित्रांनो पोचलो आम्ही पार्किंगमध्ये. आता निघतो घरी जायला. तर चला मित्रांनो व्हिडिओला इथेच थांबवतो. चला बाय.